बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत. कैलासजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. तुम्ही शेलारांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल, पाहिली असेल, तर त्यांनी खूप गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला दुबार मतदार हे केवळ हिंदूच दिसतात का? मुस्लिम दुबार मतदार तुम्हाला का दिसत नाहीत? यांच्या म्हणजे जे काही भाजपनं आरोप केले, शेलारांनी आरोप केलेत, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? दुबार मतदार हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, हे काढले गेले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. असं कोणी म्हणलं नाही की हिंदूच काढा, मुस्लिम ठेवा. आणि भाजपचं सरकार आहे, दिल्लीतलं सरकार त्यांचं आहे, राज्यातलं सरकार त्यांचं आहे. तर ही मोहीम हाती घेऊन एक मतदार व्हेरिफिकेशन केलं पाहिजे ना. आणि सांगायचं झालं तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जे बोगस मतदान नोंदले गेले होते, ह्यात निवडणूक विभागानं, निवडणूक आयोगानं एक FIR दाखल केलेला आहे. ती चौकशी अद्यापर्यंत का झाली नाही, ह्याचंही उत्तर भाजपनं द्यावं. शेलारांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर असे दुबार मतदार आढळतात. त्याच्याविषयी महाविकास आघाडीचे आमदार किंवा नेते काहीच बोलत नाहीत. मी त्यांना जाहीर सांगतो की जर दुबार मतदार महाविकास आघाडीच्या मतदारसंघात कुठं असेल त्याचाही शोध घ्या. दुबार हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या, दुबार मतदार असतील, काही बोगस मतदार असतील, ह्याचा शोध घेणं आणि ते जनतेसमोर आणणं. तुम्हाला मी तेच उदाहरण दिलं की निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करून सुद्धा असे बोगस मतदार नोंदणीचे प्रकार आढळले होते. गुन्हा दाखल होऊन सुद्धा आजपर्यंत तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जे बोगस मतदानाची नोंदणी झाली होती त्याचा अद्यापर्यंत तपास का पुढे गेला नाही, ह्याचं उत्तर फक्त भाजपनं द्यावं, मग बाकीचं बोलावं परत. कैलास पाटीलजी, तुमच्याही मतदारसंघामध्ये असे काही दुबार मतदार आढळलेले आहेत का? ते तुम्ही समोर आणलेले आहेत का? माझ्या मतदारसंघातलं सांगतो मी. 2019 ची विधानसभा ते 24 ची लोकसभा या 5 वर्षाच्या काळात नवीन 12,000 मतदान नोंदलं गेलं. बरं. आणि 24 ची लोकसभा ते 24 ची विधानसभा या काळात 9,000 मतदान नोंदलं गेलं. त्यात काय बूथ नंबर बदल झाले, काय चेंज झाले, ह्याबाबत आम्ही जी माहिती मागतोय ती निवडणूक आयोगाकडनं प्रॉपर माहिती मिळत नाही. आता तुळजापूरच्या बाबतीतच आम्ही माहिती मागितली तर माहिती देत नाहीत. हे न्याय तपासाचा भाग आहे म्हणून तसं सांगितलं जातं. मग ही माहिती का लपवताय तुम्ही? समोर येऊ द्या ना. दुबार मतदार फक्त इथं प्रत्येक गोष्ट जातीवर न्यायची, धर्मावर न्यायची, ही भाजपची जुनी रीत आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही जातीवर, धर्मावर नेऊन किती दिवस राजकारण करणार आहेत? खरं आहे ते समोर आलं पाहिजे. त्यात तर तुम्ही जात धर्म आणू नका ना. कैलास पाटीलजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, ज्यांचं असं म्हणणं आहे की धर्म का प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतो, का प्रत्येक वेळी तोच अँगल आणला जातो.